मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुस्लिम समाजाला एसबीसी अंतर्गत देण्यात आलेलं 5% आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। मुस्लिम समाजाला एसबीसी अंतर्गत 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं 5% आरक्षण दिलं होतं। हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं घेतलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय। आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 23 डिसेंबर 2014 रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय। आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या महाराष्ट्र सरकारनं मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता। सरकारनं सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना 16% आणि मुस्लिमांना 5% आरक्षण जाहीर केलं होतं। यामुळे राज्यातील एकूण आरक्षण 73% झालं होतं। राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी 5% आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता। कोणत्याही चर्चेशिवाय एकमतानं हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळ सेवा भरतीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी 5% आरक्षण सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा क्रमांक 1 येथील अध्यादेशान्वये विहित करण्यात आले होते। त्यानुसार वाचा क्रमांक 2 येथील अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये सरळ सेवेच्या पदभरतीमध्ये विशेष मागास प्रवर्ग अ म्हणजेच एसबीसी अ प्रवर्गासाठी 5% आरक्षण देण्यात आलं होतं। अल्पसंख्याक विकास विभागाच्या वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील निर्देशानुसार या विभागाकडून वाचा क्रमांक 3 येथील शासन निर्णय व वाचा क्रमांक 5 येथील शासन परिपत्रकान्वये विशेष मागास प्रवर्ग अ मधील मुस्लिम समाजास नियमानुसार जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतची कारवाई करण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या। तब्बल 12 वर्षांपूर्वी जाहीर झालेलं हे आरक्षण रद्द झाल्यामुळे मुस्लिम समाजातील शैक्षणिक आणि नोकरीच्या संधींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी या आरक्षणाअंतर्गत लाभ मिळवला किंवा जे दाखल्यांच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी हा निर्णय आव्हानात्मक ठरू शकतो।